दिनांक 24 मे 2025 शनिवारी सेलू शहरातील श्री शिवाजीनगर भागात कल्याण मटका घेत असताना मुद्देमाला व पैशासहित शिवाजीनगरचा रहिवाशी मटका एजंट श्री हरिभाऊ गायकवाड यास पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत गायकवाड यांनी माजी नगरसेवक विठ्ठल काळबांडे हे बुक्की मालक असून त्यांच्या सांगण्यावरून मी कल्याण मटका घेत असल्याची कबुली जबाब दिला। यामुळे पोलीस प्रशासन सेलू यांनी गायकवाड सोबत विठ्ठल काळबांडे यांच्यावर पण गुन्हा दाखल केला। विठ्ठल काळबांडे सारखे अवैध धंदे करणारे लोक पैसा व गुंडगिरीच्या बळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून खऱ्या व योग्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे आणि होत राहणार। हे लोकशाही मूल्यांना घातकच आहे। दैनंदिन व प्रत्यक्ष संपर्कात येणारा नगरसेवक जर विठ्ठल काळबांडे सारखा असेल तर लोकशाहीची वाट लागली समजा। म्हणून अशा लोकांना निवडून देणारे मतदार सुद्धा एकप्रकारे गुन्हेगारच ठरतात असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। सेलू तालुक्यात आजसुद्ध विठ्ठल काळबांडे या बुकी मालकाचे 25 एजंट चलता फिरता मटका घेत आहे। हे चलता फिरता मटका बंद होईल का व अवैध धंद्यांवर लगाम लागेल का असा सेलू शहरात सर्वसामान्यांचा चर्चेचा विषय बनला आहे। तेथील प्रशासनाने यांच्यावर निगराणी ठेवून कायमस्वरूपी अवैध मटका बंद झाला पाहिजे व यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी सेलू प्रशासनाने घेतली पाहिजे।